लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 8 येथे शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ। शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराला सुरुवात। नाशिक जिल्हा प्रभाग क्रमांक 8 शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या प्रभाग क्रमांक 8 येथे शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 8 येथील विलास अण्णा रामदास शिंदे संपर्क व प्रमुख शिवसेना नाशिक यांच्या सन 2012 ते 2024 मध्ये करण्यात आलेल्या विकास कामे झालेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच पुढील प्रभागातील विकास कामांचा आराखडा देखील मांडण्यात आला। या प्रसंगी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, शहर प्रमुख बंटी तिदमे यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 येथील इच्छुक उमेदवार विलास अण्णा शिंदे, विष्णुपंत बेंडकुळे, नयना गांगुर्डे, कविता गायकवाड, मनीषा लासुरे, सुचिता जाधव, सुनीता मोहिते, रेखा गांगुर्डे, भाग्यश्री कटारे, चित्रा परदेशी, सुरेखा खोब्रागडे, पूजा साळवे यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 येथील विशेष करून महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे। संपूर्ण शहरभर हा शिवसेनेचा झंझावात पोहोचवायचा आहे। निवडून येणं सोपं आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण निवडून येतो तिथल्या लोकांसाठी सभागृहात भांडावं लागतं। आणि मी अभिमानानं सांगतो, तुमचा हा माणूस, मी विरोधी पक्ष नेता होतो आणि आमचे अण्णा शिवसेनेचे गटनेते होते। अशी एकही सभा काय संतोष, 1 मिनिटात सगळे उठायचे, नाही नाही माझ्या वॉर्डात ते झालंच पाहिजे। किती निधी खेचून आणणं सोपं नाहीये। बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या वॉर्डात झालेल्या कामांची संख्या बघा। ठीक आहे, आज कोणी काही बोलत असेल, सोपं नाही आहे निधी आणणं, एवढ्या मोठमोठ्या वास्तू उभ्या करणं सोपं नाहीये। मी तुम्हाला सांगतो, निवडून येणं सोपं आहे, सभागृहात काम करणं खूप महत्वाचं आहे। आज कोणी येईल, काही बोलेल। अजून एक मला अण्णा तुमचं कौतुक करायचं आहे। फक्त गावच नाही तर कबीरनगर, संत कबीरनगर या ठिकाणी काही लोकांनी त्या घरांवर बुलडोझर चालवायची तयारी केली होती। 4,500 लोकांची वस्ती आहे, परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतोय, अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल। थांबलं नाही, स्वतः वकील लावला, त्याला कॅवेट दाखल केला, त्याला स्टे घेतला। 4 वेळा आम्ही स्वतः मान्य कमिशनर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं, आयुक्त मॅडमला सांगितलं, आयुक्त मॅडम थांबवा, हे चालणार नाही, कारण चुकीचा सर्वे, चुकीच्या गोष्टी, त्यामुळे तुमच्यासाठी भांडणारी माणसं लागतात। त्या दिवशी मी इथंच नाही थांबलो। आज शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहे, तरी सर्वांनी आम्हाला शिवसेना विलास अण्णा शिंदे यांच्याबरोबर सर्व आम्ही एकदम धडाडीने काम करणार आहोत, तरी ती संधी आम्हाला तुम्ही द्यावी हीच इच्छा। जय हिंद। विष्णुपंत महादेव बेंडकुळे, त्यानंतर कुमारी नयना भरत गांगुर्डे यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे। सौ कविता संतोष गायकवाड, त्यानंतर सौ मनीषा संजय लासुरे, सौ सुचिता कैलास जाधव, सौ सुनीता कैलास मोहिते, सौ रेखा कांतीलाल गांगुर्डे, कुमारी भाग्यश्री राजू कटारे, सौ चित्रा सुनील परदेशी, सौ सुरेखा प्रदीप खोब्रागडे आणि शिवसेनेच्या उमेदवारांवर ठेवला होता, तोच विश्वास यावर्षी देखील तुम्ही ठेवावा। कामे अनेक झालेलीच आहेत। आपल्याला आता माननीय प्रमुख वक्तृत विलास अण्णा बाकी सर्व सांगणारच आहेत, तरी देखील माझी विनंती असेल का तुम्ही एकजुटीने, एकमताने जर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपल्याला यश इथं खेचून आणण्यामध्ये कोणीही रोखणार नाही। आणि हा जो काही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे, आनंदवली गंगापूर गाव, हा नक्कीच पुनश्च तसाच राहील। त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेल आणि खास करून माझ्या महिला भगिनींना विनंती करेल, सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणतात,
ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पहिला. त्यामुळे सर्व महिलांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे आणि सर्वांना विजयी करायचं आहे. मी अशी नम्रतेची सर्वांना विनंती करेल. मला आयोजकांनी बोलण्याची संधी. जय महाराष्ट्र. मानवली गाव हे गंगापूर रोडची शान आहे. यांनी जर एकजूट केली तर कोणतंही काम अशक्य होईल असं मला वाटत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी प्रभाग क्रमांक 8 मधून अ गटातून सौ मनीषा लासुरे आज इथे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर छोटंसंच मनोगत व्यक्त करणार आहे. म्हणजे 2017 सालापासून मी अण्णांच्या पाठीमागे आहे आणि जी एक राजकारणामध्ये महिलांनी हुरहुरीने काम कसं करावं हा जो मार्गदर्शनाचा म्हणजे आजचं जे इलेक्शन त्र्यंबकचं आहे हे अण्णांनी 2 दिवसात हे आणलं. त्याच्याबद्दल सर्वांच्या एका टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि यांची ही प्रेरणा, यांचं हे नियोजन याच्याने, कारण मला दोन्ही मुली आहेत, दोघी मुलींचे लग्न झाले. श्रेष्ठ वडीलधाऱ्या व्यक्ती, बंधू भगिनी, माझ्या माता भगिनी, सर्वांना, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, मी सर्वांना नमस्कार करते. मी प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार भाग्यश्री राजू कटारे, राजू नाना कटारे यांची मी मुलगी आहे. आपण सर्वजण मला जाणता. मी पण प्रत्येक जणाला ओळखते, कारण मी लहानाची मोठी ही गंगापूर गावातच झालेली आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 8 ची सुरुवात ही आपल्या प्रचाराची ही गंगापूर गावापासून आज आपण सुरुवात केली आहे. आणि आपल्या गावात, गंगापूर गावात प्रभाग क्रमांक 8 मध्ये खूप मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे आपलं जे मतदान आहे ते खूप निर्णायक ठरणार आहे. योग्य व्यक्तीला आपण मागच्या टायमाला 2017ला नाशिक महानगरपालिकेत आपण एक हाती सत्ता म्हणून 4ही उमेदवार नगरसेवक म्हणून आपण नाशिक महानगरपालिकेत पाठवले होते. तसेच आपण यावर्षीही खऱ्या अर्थाने नाही प्लीज खऱ्या अर्थाने आजचा प्रचाराचा शुभारंभ गंगापूर गावामध्ये सर्व उपस्थितांच्या माध्यमातून, सर्व आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून, त्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजयदादा बोरस्ते आहे, आमचे बंटीदादा तिदमे आहे, आमचे विष्णुपंतजी बेनकुडे आहे, आमचे पी.के. मामा आहे, लांबेजी आहे, कडलक नाना आहे, पाटील साहेब आहे, मोठे दादा आहे, म्हणजे या पॅनलचे सर्व आहे. विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या शुभारंभ प्रसंगी एकच सांगू इच्छितो, आनंदोली असन, गंगापूर गाव असन, बघा कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही. बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी साधं होते भाजीपालाचे व्यवसाय होता, परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी 1000 लोकांचं काहीतरी कामकाज म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा ना काम त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल अशा या ठिकाणी हॉल बांधण्यात आला. या ठिकाणी खाली ओटे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालेले आहे, सुशोभीकरण झालेले आहे. गावामध्ये एकही काम असं बाकी नसेल काम झालं नाही. परंतु विरोधक जे असतात ना त्याचं काम असतं विरोधक करणं. मग काहीतरी विषय काढायचा, नेत्याने असंच केलं, त्यांनी तसंच केलं, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे यांच्यावरती बोट ठेवण्या एवढीही जागा विरोधकाला आम्ही ठेवली नाही. ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे. हे कशाच्या माध्यमातून सगळ्यांच्या वतीने शब्द देऊ का? हात वरून करू जागा शब्द देऊ का? मागा मागा कॅमेराला संजू भाऊ द्यायचा ना शब्द. आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आमची ओळख झाली. ते आमचे सर्व इथं जमलेले पाठीराखे त्या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात. कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावरती गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची 2012ची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं.
आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली, मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल, जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे. आणि मग निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं, इच्छुक राहणं हे काही नवीन नाही, कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे. मागच्या वेळेस इच्छुक होतेच, उमेदवार निवडणुका झाल्याच, त्याच्या अगोदर ही परंपरा आहे. परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो, जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो, इथं काही खोटं काही चालत, जनता आता ऐकून घेत नाही. कारण पक्ष इतके झालेले आहे, स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्कार याचा पांघरून घेणारे सुद्धा दादा फार लोक आहेत, फार संस्कारी दाखवतात, पण तसं काही नसतं. परंतु आम्ही जे आहे, जसे आहोत, लहानशे मोठे या सगळ्यांसमोर झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे. आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे, जे विकासाचे कामं संतोष भाऊंनी सांगितलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये हे 23 खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला, त्यावेळेस हा सगळे जे 23 खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग, दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता. परंतु दादा, आपल्या नाशिक महानगरपालिका जेव्हापासून आपण काम करतोय, तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले, जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे, या नाशिक शहरामध्ये पुरी कॉलेज रोड 1 नंबर होता. आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा 1 नंबरचा नाक झालेला आहे, याच्यात 3 मात्र शंका नाही. कुंभमेळ्यामध्ये जर आपण बघितलं तर 2002 साली जो कुंभमेळ्याचा कुंभ झाला, त्यावेळेस त्या कुंभमेळ्याचं नेतृत्व या भागातून जे निवडून आलेले माजी नगरसेवक किंवा माजी महापौर दत्तप्पा पाटील यांनी केलेलं आहे. आणि कुंभमेळ्याच्या कामासाठी कुंभमेळा हा चांगला आणि एक व्हावा आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची योग्य ती सोय व्हावी, योग्य ती व्यवस्था व्हावी, यासाठी नाशिक महानगरपालिकेचा जी काही लोकल बॉडी आहे, गेल्या 4 वर्षापासून आपण बघतोय, 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे. परंतु कोविडचा काळ जर आपण बघितला, त्यावेळेस सुद्धा प्रशासकीय राजवट होती. परंतु ज्यावेळेस लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कोविडच्या लढ्यामध्ये उतरले, तेव्हा तो कोविडचा लढा आपण त्या ठिकाणी त्याला परत पाठवू शकलो. आणि कुंभमेळ्यासाठी सुद्धा सर्वांनी लोकप्रतिनिधी त्याला सोबत घेणं आणि त्यांच्या सोबत राहून त्या कुंभमेळ्याचं नियोजन केलं, तर नक्कीच हा कुंभमेळा आपल्याला नाशिककरांना अपेक्षिताचा कुंभमेळा होईल. एक वेगळा प्रश्न आहे, 5 दिवसापूर्वी एक शिवसेना गेल्या 32 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आणि हे सगळं करत असताना विजयाचं गमक हे कसं असतं, विजयासाठी काय केलं पाहिजे. आपण जर मागची लोकसभेची निवडणूक बघितली तर त्यावेळेस राजाभाऊ वाजी सुद्धा निवडून ज्यावेळेस आपण लढलो, तुम्ही सध्या साक्षर आहात, त्यावेळेस मी शहर अध्यक्ष होतो, त्याचा सुद्धा विजय आम्ही मिळवला होता. जिथं शिवसैनिक जो सच्चा शिवसैनिक आहे, जो तिथं शिवसैनिक घुसेल, तिथं तुम्हाला धनुष्यबाद दिसेल. भागामध्ये 2012 ते 2022 पर्यंत मी आपल्याला खात्रीने सांगतो 350 करोड रुपयाच्या वरती या ठिकाणी विकास कामं या ठिकाणी करू शकलो. त्यामध्ये गोदावरी नदीसाठी आपण जर बघितलं तर सर्वात भव्य आणि चांगला आधुनिक STP प्लॅन त्या ठिकाणी 65 करोड रुपयाचा केलेला आहे. 44 करोड रुपयाचा गंगापूर रस्ता रुंदीकरण झालेला आहे, घरकुल योजना झालेली आहे, अंतर्गत रस्ते, पाण्याच्या टाक्या, पाण्याचं वितरण व्यवस्था, उद्यानं, जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना जे अपेक्षित आहे ते नागरिकांचं कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचं काय आव्हान वाटतं? तुम्हाला सांगेल, विरोधाच्या ठिकाणी काम करतात, परंतु विरोधकांनी आमच्यावरती एकही आरोप करावं असं काम आम्ही कधी केलेलं नाही. आरोप करायला त्यांच्याकडे काही नाही. शेवटी निवडणुकीमधला की विरोधी पॅनल असणारच आहे, परंतु आमचं सुद्धा कोणाविषयी काही मत नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे, निवडणुकीचा अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून. या निवडणुकीमध्ये उभं राहणं प्रत्येकाचा अधिकार आहे. आमच्या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहे, ते आमच्या सर्व पाठीशी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल. पुढच्या 5 वर्षाचं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.